तर राज्यातल्या 26 महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे। मात्र मुंबई, नवी मुंबई आणि मालेगावमध्ये अर्ज भरण्यासाठी 5 वाजेपर्यंत मुदत आहे। दरम्यान 26 शहरांमध्ये अर्ज भरण्याची मुदत संपली असली तरी सुद्धा अनेक ठिकाणी युती आणि आघाड्यांबद्दल संभ्रम कायम आहे। आज शेवटचा दिवस असल्यामुळे अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड बघायला मिळाली। काही ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळे इच्छुकांना अश्रूही अनावर झाल्याचं चित्र दिसलं। यासोबतच उमेदवारी न मिळाल्यामुळे काही ठिकाणी बंडखोरी देखील झाली आहे। आणि सध्या महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागातून आपले प्रतिनिधी सोबत आहेत। विदर्भाविषयी सांगण्यासाठी आहेत रजत वसिष्ठ, मराठवाड्यातून कृष्णा केंडे आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये काय चित्र आहे मुकुल कुलकर्णी सांगेल, ठाण्यामध्ये अक्षय भाटकर आहे, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये मंदार गोंजारी आहे। आपण सध्या सुरुवात करूया विदर्भापासून। रजत, ज्या प्रकारे 3 वाजेपर्यंतची मुदत होती राज्यातल्या बहुतांश महापालिकांमध्ये अर्ज भरण्यासाठी, तर सध्या या दृष्टीने नेमकं काय चित्र दिसतंय? किती ठिकाणी आता ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे? काही ठिकाणी ती अजूनही सुरू असेल? या क्षणाचे काय अपडेट्स आहेत? निश्चितच प्रक्रिया जी आहे ती नियमानुसार अर्ज भरण्याची जी आहे ती पूर्ण झालेली आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही दार पाहू शकता की धंतोली झोनमध्ये तो दार जो आहे तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। मात्र आतमध्ये या क्षणाला जे उमेदवार आपल्या कागदपत्रांसह आहेत त्यांना आपला उमेदवारी अर्ज भरता येणार आहे। त्यामुळे नियमानुसार आता दार बंद करण्यात आले आहे आणि दाराच्या आतमध्ये जे आहेत तेच आता अर्ज भरू शकणार आहे। आता पुढे कोणीही आतमध्ये जाऊन अर्ज भरू शकणार नाही आणि सर्वत्र नागपूरमध्ये आणि विदर्भातील सर्व महापालिकांमध्ये असंच चित्र आहे। मराठवाड्यामध्ये कृष्णा केंडे आहे। कृष्णा, ज्या प्रकारे संभाजीनगर मधला वाद आत्ताच समोर आलेला होता, महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामधल्या कुठे कुठे जमले